कपिल आणि कावेरी आपली लाडकी लेक परी हिची पाठवणी करून नुकतीच घरी आली. त्यांची लाडकी लेक या घराने ती 15 दिवसाची असताना पासून 25 वर्षापर्यंतचा तिचा प्रवास होता आज भल्या मोठ्या रिकाम्या घराने. परी ही कपिल आणि कावेरीची अतिशय लाडकी कन्या. ती 15 दिवसाची असताना पासून फक्त 15 वर्षाचीच होईपर्यंत आपल्या बाबाला बुलेट वरून गावभर फिरवू लागली होती. कपिल तिचे अतोनात लाड करायचा, कोटीचे हट्ट पुरवायचा आणि या गोष्टीचं कावेरीला खेद होता. क्वचित प्रसंगी या दोघांनी घातलेल्या दुडघुसाला ती परिकथा म्हणायची आणि त्याच वेळेला ती अधूनमधून त्यांना जमिनीवरही आणायची. मग ते बेट लावून गिरगावच्या चौपाटीवर 10 प्लेट्स पाणीपुरी खाणं असो किंवा बुलेटवरनं लेह लडाखला जाऊन येणं असो, पायी शिर्डीला जाणं असो किंवा भर पावसात गडांवरून ट्रेकिंगला जाणं असो, काय वाटेल ते करायचं हे बापलेक. अगं घोडे, आता मोठी झालीयस, बाबाला इतकं चिकटून बसू नकोस, असं कधी कधी कावेरी म्हणायची. We are friends. I just don't care what people think about me. अहो तुम्ही तरी तिला काहीतरी सांगा. आता मुलीच्या जातीला हे असं वागणं बरोबर नाही. कपिल म्हणायचा, मुलगी? कोण मुलगी? मला तर भाऊ मुलगा आहे, काय पठ्ठे बापूराव. आणि कपिल आणि परी एकमेकांना टाळ्या देत आणि कावेरी स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेत त्याचा आवाज अख्खा खोलीभर घुमायचा. हे सगळे अतरंगी चाळे करत असताना एकीकडे दोघे संस्कारही व्यवस्थित करत होते मुलीवर. परी मोठी होत गेली, लाडाकोडात वाढत गेली आणि चांगली शिकली सुद्धा. CS झाली, पुढे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एका मोठ्या पदावर जॉईन झाली. एक दिवस आली की घरी सांगत, आई बाबा मी माझं लग्न ठरवलंय. कावेरीच्या पायाखालची जमीन सरकली आणि कपिलला ही जाणीव झाली की आपल्याला मुलगी आहे. एक दिवस ठरला ऑफिशियली मुलाच्या घरचे आणि मुलीच्या घरचे भेटण्याचा आणि कपिल कावेरीला म्हणाला, नाउ इज द टाइम टू टेल द ट्रूथ टू आवर डॉटर. कावेरी म्हणली काही गरज नाहीये, काही सांगायची गरज नाहीये. तो म्हणला नाही, सांगायला पाहिजे. ही गोष्ट परीला आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तरी निदान माहिती असायलाच पाहिजे. कावेरी नको नको म्हणत असताना सुद्धा कपिलने परीला हाक मारलं, परी बेटा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. घसा खाकरून तो बोलू लागला, तुझी आई 7 महिन्यांची असताना मी तिच्याशी लग्न केलं. तुझे बाबा माझा मावस भाऊ होता आणि एका रोड ऍक्सिडेंट मध्ये ऑन द स्पॉट 2 जीवातनं 2 गोष्टी गेल्या. एक तुझ्या बाबाचा जीव आणि दुसरा तुझ्या आईच्या शरीरातनं आत्मा. मी UKहून थोड्या दिवसासाठी आलेलो होतो, पण परत पुन्हा जाणं झालं नाही. आणि सगळा सारासार विचार करून मी तुझ्या आईशी लग्न केलं, इतरांच्या दबावाला न जुमानता. 15 दिवसांची तू होतीस, घरी आली तेव्हा तुझ्या आईचं सिझेरियन झालं होतं, म्हणून तिला जास्तीत जास्त आराम मिळावा म्हणून मी तुला
छातीशी कवटाळून घरात येऱ्या झाल्या घालत होतो. तू रडायला लागली की मेरे घर आई एक नन्ही परी. जाम आवडायचं तुला हे गाणं. आणि 15 दिवसाचीच तू असताना जणू काही तुला हे सगळं कळत होतं असं मला वाटलं. असो, आमचं लग्न झालं तेव्हा पहिल्या रात्री कावेरी खूप रडली, इतकी रडली अँड आय डिडंट स्टॉप हर. डॉक्टरांनी सांगितलं होतं की अशा परिस्थितीत जर त्या मोकळ्या झाल्या नाहीत तर त्यांना आणि त्यांच्यात वाढणाऱ्या गर्भाला खूप त्रास होऊ शकतो. आणि कावेरी त्या दिवशी रात्री मोकळी झाली. हळूहळू परिस्थिती सुधारत गेली आणि पूर्ववत होत गेली. 4 महिन्यांनी मी पहिल्यांदा तुझ्या आईला मिठीत घेतलं. ती नॉर्मल झाल्यावर. मुलीच्या अगोदर, आईच्या अगोदर मुलीला मिठीत घेणारा मी कदाचित पहिलाच बाप असेल. हे सगळं ऐकताना परी एकीकडे हुंदके देऊन रडत होती आणि कपिलला कळलंच नाही ती केव्हा त्याच्यापासून दूर झाली ते. त्याने तिला शांत करायला तिच्या डोक्यावर हात ठेवून बघितला, पण परी होती कुठे? परी पळून गेली तिच्या खोलीमध्ये आणि रडत बसली. कावेरी आली कपिलकडे. तरी मी तुला सांगत होते सांगू नकोस म्हणून, काही गरज नाहीये. तो म्हणला नाही, हे तिला सांगणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर कपिलच्या पायात घुटमळणारी परी आईच्या पाठीपाठी राहू लागली. जणू काही तो परका पुरुष होता. त्याच्या वाऱ्यालाही उभी राहत नव्हती ती. लग्न झालं तेव्हा सुद्धा लांबूनच नमस्कार करून निघून गेली. घरी आले हे 2 जण तेव्हा कपिल हमसून हमसून रडत होता, ओक्साबोक्शी रडत होता परीच्या आठवणीने. आणि कावेरी सुद्धा सोफ्यावर मान टेकून डोळे मिटून पडली होती. थोड्या वेळ भानावर आल्यावर तो म्हणाला, माझी मुलगी इतकी स्वार्थी निघावी, एकच कर तिला म्हणावं. मी जेव्हा या जगात नसेन त्यावेळेला मला येऊन बिलग, एक बाप म्हणून. माझी नसलेली लेक जी माझी म्हणून मी वाढवली आणि जिच्यासाठी सगळं आयुष्य मी घालवलं, काय नाही केलं मी तिच्यासाठी, असं म्हणून तो उठला, भानावर येईल. शेरवानीचं पहिलं बटन सोडवलं त्याने. खूपच उकाडा होत होता. मी आलोच जरा फ्रेश होऊन, कावेरीला म्हणाला. कावेरी म्हणली ठीक आहे. तो म्हणला तू पण दमली असशील, जरा आराम कर. थोडा मागे वळून बघतो तर परी आणि अनिश तिचा नवरा दारात उभे होते. चक्रावून त्यांनी कावेरीकडे बघितलं. कावेरी म्हणली, हो, तू खोलीमध्ये रडत असतानाच हे 2 जण आले आणि तिने खुणेने मला सांगितलं की बाबाला सांगू नको मी आलेली आहे म्हणून. धावतच परी बाबाकडे गेली आणि कडकडून मिठी मारली. त्याच्या शेरवानीचा खांदा तिच्या अश्रूंनी ओला चिंब झाला आणि त्याच्या डोळ्यातून गळणारे मोती तिच्या केसांवर विखुरले. बाबा, परिस्थिती समजून घ्यायला मी माझा वेळ घेतला, पण तू का नाही आलास पुढे मला जाब विचारायला? का नाही माझं मुस्काट फोडलंस तू? बाबा, का असं केलंस तू? कपिल काहीच बोलला नाही. मनमोकळा हसला. त्याची परिपुरतीच सीमित मिठी असलेली थोडी सैल केली आणि अनिशकडे त्यांनी दोन्ही हात पसरले. अनिशही आला. परीच्या बाबांच्या मिठीत, त्याच्या बाबांच्या मिठीत सामावायला एक अस्सल पित्याचा निखळ स्पर्श अनुभवायला.